छाती ठोक सांगतो, जिथे जगाचे कायदे संपतात तिथून माझ्या बाळू धनगराची सत्ता सुरू होते. ज्याला वाटतं की मी पैशाच्या जोरावर किंवा श्रीमंतीच्या माझ्यात आदमापूर गाठलं, त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, तिथे तुमची संपत्ती आणि तुमची सत्ता कवडी मोलाची आहे. त्या बाळू धनगराच्या दरबारात जाण्यासाठी पायात ताकद असून चालत नाही, तर नशिबात मामांची हाक असावी लागते. जोपर्यंत तो जगाचा मालक आपल्याला खुणावत नाही, जोपर्यंत तो मेंढपाळ आपल्या नावाची पिवळी उधळण करत नाही, तोपर्यंत त्रिलोकीच्या या नाथापर्यंत पोहोचण्याची ताकद या मृत्यूलोकातल्या कोणाच्याही मनगटात नाही. कोणी अहंकारात म्हणेल की मी तर दर्शन घेऊन आलो, मामांनी कुठे रोखलं, तर त्याला माझं सडेतोड उत्तर आहे, अरे शरीराने मंदिरात जाणं आणि बाळूमामांनी तुला अंतर्मनातून दर्शन देणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जोपर्यंत तो खैराचा इंगळ तुझ्या मनातली श्रद्धा पाहत नाही, तोपर्यंत तुझं तिथे जाणं म्हणजे केवळ एक सहल आहे. बाळू धनगर म्हणजे काय साधासुद्धा मेंढपाळ नाही, तो साक्षात त्रिलोकीचा स्वामी कैलासपती भोलेनाथ महादेव यांचा अवतार आहे. मामांची भाकणूक म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. मामांनी आधीच सांगितलं होतं की 2024 ते 25 मध्ये राजकारणात मोठी खळबळ होईल, फोडाफोडी होईल, माणूस माणसाला खायला उठेल, अशी रोगराई येईल की लोक तोंडाला मुसक्या बांधून फिरतील, माणूस माणसाला शिवायला घाबरेल. कोरोनाचा तो भयानक काळ आणि आजची राजकीय परिस्थिती हे सगळं मामांच्या शब्दाचं सत्य आहे. आता ज्याला कुणाला हे खोटं वाटत असेल त्याने 15 मार्च 2026ला सरळ आदमापूरचा रस्ता धरावा. त्या दिवशी जगाच्या मालकाचं दप्तर उघडलं जाईल, बाळूमामांची भाकणूक होईल. तिथे स्वतःच्या डोळ्यांनी तो चमत्कार पहा आणि स्वतःच्या कानांनी तो दैवी शब्द ऐका. बाळू धनगराची ताकद काय आहे माहितीये? ज्यावेळेस यमराज एखाद्या जीवाचा प्राण ओढायला येतो आणि त्या भक्ताच्या कपाळावर माझ्या मामांच्या भंडाऱ्याचा टिळा पाहतो, त्यावेळेस साक्षात यमाला सुद्धा माघारी फिरावं लागतं. यमराज सुद्धा हात जोडून विचारतो, मामा हा तुमचा भक्त आहे का? याला घेऊन जाऊ का? जोपर्यंत बाळू धनगर स्वतःहून परवानगी देत नाही, तोपर्यंत साक्षात मृत्यूला सुद्धा मामांच्या भक्ताच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत होत नाही. हे अभयवचन देणारा हा मेंढपाळ म्हणजे साक्षात मृत्यूचाही अधिपती आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्याची दोरी कापली जाईल असं वाटेल, त्या दिवशी एकदा डोळे मिटा आणि बाळू धनगराचं स्मरण करा. तुमची बुडणारी नौका पैलतीराला नेण्याची जबाबदारी मामांची असेल, कारण तो जगाचा मालक आहे, तो भक्तांचा कैवारी आहे, तो माझा बाळू धनगर आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, आदमापूरच्या राजाच्या नावानं चांग भलं. आणि थेट बाळूमामांचे असेच धगधगते अनुभव पाहण्यासाठी आमच्या बलूमामा भक्ती व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये चांग भलं नक्की लिहा.